नमस्कार. प्रतिभास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील पारंपरिक आणि सगळ्यांची आवडती अशी डिश म्हणजे कोथिंबीर वडी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ मसालेदार चव असलेली ही वडी आज आपण बघणार आहोत कशी बनवायची. यासाठी मी एक खास टिप आणि सोपी पद्धत सांगणार आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी एक मोठी गड्डी कोथिंबीर घेतली आहे, निवडून घेतली आहे. त्याचबरोबर 2 मोठ्या वाट्या बेसन पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, 1/4 बाउल तीळ घेतला आहे, 1 चमचा ओवा, लाल तिखट, मसाला आणि हळद. आता कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेते. काही जण चिरून धुतात, पण मी एक सांगेल की चिरून धुतली तर कोथिंबीरमधले जे पोषक घटक असतात ते पाण्यासोबत निघून जातात. त्यामुळे आधी धुवून घ्यायची आणि मग चिरायची. तर 2 पाण्यामध्ये मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेते. आता पाणी पूर्ण नितळलं आहे. ती एका परातीमध्ये मी ती काढून घेते. आता कोथिंबीर बारीक बारीक चिरून घ्यायची. कोथिंबीर चिरताना थोडे देठ पण घ्यायचे, जास्त जाड नाही पण थोडे देठ घ्यायचे, जेणेकरून कोथिंबीरीला चांगली चव येते. ह्याच पद्धतीने मी सगळी कोथिंबीर चिरून घेणार आहे. कोथिंबीर मी सर्व चिरली आहे. आता ह्यामध्ये आपण सर्व घटक टाकूयात. सर्व मसाले आणि ओवा मी ह्यामध्ये टाकला आहे. त्याचबरोबर तीळ मी टाकते. ह्यामध्ये थोडेच तीळ टाकायचे आणि जेव्हा आपण शिजायला ठेवणार आहे त्यामध्ये वरून काही तीळ मी टाकणार आहे. त्याचबरोबर हे बेसन पीठ मी टाकते. पुढे जर मळताना तुम्हाला थोडंसं प्रमाण असं वाटलं की कमी आहे तर थोडंसं बेसन पीठ तुम्ही मळतानाही ॲड करू शकता. आपल्याला मळताना लक्षात येतेच. त्याचबरोबर हे ज्वारीचं पीठ, बाजरी, मीठ टाकते. 2 चमचे मी मीठ टाकते. आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं. कोथिंबीरीला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही. थोडंसं अंदाजाने वरून पाणी ॲड करायचं. आता मी अगदी थोडंसं पाणी ॲड करते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा त्याचा. आता मला इथे वाटलं की थोडंसं बेसन पीठ अजून आवश्यक आहे, त्यामुळे मी इथे थोडंसं बेसन पीठ ॲड करते. अगदी 1/4 बाउल मी बेसन पीठ इथे ॲड केलं आहे. अगदी थोडंसं. ह्याचा मी एक व्यवस्थित गोळा तयार करून घेतला.
आता आपल्याला हे उकडायला ठेवायचं आहे। त्यासाठी मी कढईत पाणी घेतलं आहे, त्याच्यावर ही जाळी मी त्याला तेल लावणार आहे, जेणेकरून आपण ते जे ठेवणार आहे त्याच्यावरती ते चिटकणार नाही। सर्व बाजूंनी तेल लावून मी आता त्यामध्ये ठेवते। आता त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने असा गोळा लांब करून त्याच्यामध्ये ठेवायचा। ह्याच पद्धतीने मी सर्व पीठ ठेवून घेते। ह्यावर आता मी थोडंसं तीळ टाकणार आहे। वड्या दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही चांगल्या लागतात। आता मी हे झाकण ठेवून गॅसवर ठेवते। आता एक 15 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर हे शिजू द्यायचं। 15 ते 20 मिनिटात वड्या चांगल्या शिजतात। 15 मिनिटांनंतर आता मी उघडला आहे। सुरी घालून बघायची, चिटकलं नाही की समजायचं वड्या आपल्या तयार आहेत। आता हे बाहेर काढून घेऊया। थोडं थंड झालं की कट करून घ्यायच्या। आपण बघू शकतो अतिशय सुंदर दिसतायत आणि परफेक्ट शिजल्या आहेत। आता आपण एक कट करून घेऊया। जर तुमचं प्रमाण सर्व योग्य असेल तर वड्या अतिशय छान अशा कट पण होतात आणि तुटतही नाहीत। आपण बघू शकतो अतिशय इझिली त्या कट होत आहेत। सर्व वड्या अशा पद्धतीने कट केल्यानंतर आता आपण फ्राय करून घेऊया। अतिशय छान टेक्स्चर आहे। आता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेते। काही जण डीप फ्राय करतात, डीप फ्राय केलं तरीही चालतं, परंतु आता सध्या सगळेच जण हेल्थ कॉन्शियस झालेत, तर त्यामुळे मी अतिशय थोड्या तेलामध्ये देखील कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी करायची हे मी दाखवते। अगदी थोडं मी तेल टाकलं आहे। आता ह्याच्यामध्येच आपण वड्या फ्राय करून घ्यायच्या। अशा केल्या तरीही कुरकुरीत होतात। सर्व वड्या अशा पद्धतीने ठेवून आपण दोन्ही बाजू व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या। आता आपण उलटूया आणि दुसरी बाजू फ्राय करूया। अतिशय ब्राऊन असा रंग आला आहे, आपण बघतोय अगदी खुसखुशीत अशा ती एक बाजू फ्राय झाली आहे। दोन्ही बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्या काढून घ्यायच्या। बघू शकतो अतिशय छान अशा दोन्ही बाजूंनी फ्राय झाली आहे आणि टेक्स्चरही छान दिसत आहे। अगदी कुरकुरीत अशा वड्या तयार झाल्या आहे। तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते। अतिशय छान असं टेक्स्चर पण आलंय आणि कुरकुरीत अशी वडी तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा। धन्यवाद।